तत्पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा मित्र आपला नंबर आहे आपलं चिन्ह आहे धन्यवाद। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जरा थोड़ा जोरात। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। तुमच्या हाताला हात वर जाते तुमचे। जय भवानी। जय शिवाजी। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। थोडं आळसले असतील म्हणून जरा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, क्रांतीदेवी आपल्या सावित्रीबाई फुले असतील, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्या समाज सुधारकांनी समाज परिवर्तनाकरता आपलं आयुष्य समर्पित केलं, स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आहेत, आदरणीय खासदार साहेब आहेत, या सर्वांच्या पवित्र स्मृतीला आज मी या निमित्तानं मानवंदन अर्पित करतो। त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। आज आपल्या सभेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब पाटील खर्डे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, आपल्या देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मी आता सर्वांचाच नामोल्लेख करणार नाही कारण व्यासपीठ दोन्ही बाजूला माझ्या पाठीमागे सगळेच मान्यवर आहेत। त्या सगळ्यांची क्षमा मागून आणि तुमच्या सर्वांची क्षमा मागून, कारण आपणही सगळे मान्यवर आहात, नाव किती लोकांचे घ्यायचे आणि उपस्थित सर्व आमचे बंधू, तरुण मित्र, शेतकरी बांधव आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आज भगवती मातेच्या पुण्यस्पर्शानं पुनीत झालेल्या आपल्या कोलारच्या भूमीमध्ये आज आपण सर्वजण विजयाचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत आणि मला खात्री आहे की भगवती मातेच्या आशीर्वादानं विक्रमी मतधिक्यानं आपला संकल्प पूर्ण होईल याच्यात काही माझ्या मनात पूर्ण खात्री आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की तुमच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं मला सलग 7 वेळा विधानसभेत मला जाता आलं आणि का शक्य झालं तर तुम्ही बसणाऱ्या सगळ्या जनता जनार्दनाच्यामुळे मला ते शक्य झालं। खरं म्हणजे नेहमी काश्मीरला सुद्धा इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंधू भगिनी उपस्थित होत्या। मी त्यावेळी सांगितलं की हे जे आयुष्यभराचे ऋण आहेत, आपण जनतेने जे आमच्या कुटुंबावर केलेले, माझ्यावर केलेले आहेत, मी भगवती मातेच्या साक्षीने सांगतो या जन्मी ते कधीच माझ्याकडून फिटणार नाही। नाहीतर म्हणजे मी कधी कधी असा विचार करतो मनामध्ये
काही दिवसापासून की जनतेने आपल्याला एवढं प्रेम का करावं. हे आपलं प्रेम आहे की मला नेहमी नवीन नवीन शिखरं गाठण्याच्या करता मला शक्ती मिळते, आत्मविश्वास मिळतो. मला या कोलारमध्ये काही दिवसापूर्वी आपल्या गावात सभा झाली. मला वाईट याचं वाटलं की तुम्ही आम्हाला दहशतवाद म्हणून त्या ठिकाणी संबोधलं. मला तुम्हाला जनतेला विचारायचं, एक तरी आपली कृती अशी घडली का त्याच्यामध्ये आमचा दहशतवाद तुम्हाला दिसला? कोणीतरी बँकेचा माणूस उभा केला, याच्यावर जप्ती आली, तुम्ही दहशतवाद कोणाला संबोधताय? आमचा दहशतवाद आहे तो आमचा विकासाचा दहशतवाद आहे. मित्र, मला सांगितलं पाहिजे. आमच्या आजोबांनी, वडिलांनी, आमच्या 3 पिढ्यांनी जनतेकरता नेहमी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. आम्हाला दहशतवाद काय आम्हाला कधी समजलेलंच नाही. मी त्याच्यावर थोडं बोलणार आहे शेवटी की ज्यांच्यावर आपले आनंद उपकार झालेत, ज्यांचे घरं मोडले असते, अरे तुम्ही येऊन पाया पडला आमच्या. तर तुम्ही काय सांगितलं मला की साहेब हे आयुष्यभराचे उपकार आम्ही विसरणार नाही. मी तर भगवती माते साक्षीने तुम्ही मला सांगितलं पाहिजे, अरे तुम्ही तर इतके नतद्रष्ट आहात की तुम्ही भगवती मातेच्या साक्षीने शपथ घेतली होती, ही देवी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अरे राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, अनेक चढ उतार आपण पाहिले. पद्मश्रीचा विचार, आदरणीय खासदार साहेबांची शिकवण, तुमच्या जनता जनार्दनाला दिलेलं मला प्रेम, ही माझी सगळ्यात मोठी ऊर्जा होती. आणि मला सार्थ अभिमान आहे की 7 वेळा निवडून देताना तुम्हाला, आमच्या बंधू भगिनींना, या मतदारसंघातील मतदारांना कुठं खाली पाहावं लागलं नाही. अशा प्रकारचं कोणतंही कृत्य मी माझ्या हातून कधी घडू दिलं नाही. कारण आमच्या पूर्वजांनी, आमच्या वाडवडिलांनी, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, बुजुर्ग लोकांनी, आबासाहेब पाटलांच्या सारख्या पुत्रतुल्य लोकांनी, आमदार साहेबांच्या सारख्या लोकांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहिला. भगवती मातेचा आशीर्वाद आहे, साईबाबांचा आशीर्वाद होता. हीच माझी प्रेरणा स्रोत आहे. हीच उद्याच्या भविष्याच्या काम करताना मला मिळणारा आत्मविश्वास आहे. मला खरं आज या निमित्तानं आपले विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. आपले देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाईंना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. आपले सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे धन्यवाद द्यायचे आहेत. कारण त्यांच्या सगळ्यांच्यामुळे आज मला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये हे उच्चतम पदावर मला जाता आलं, मला काम करता आलं. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये माझी अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे नेते तुमच्या गावात आले, त्यांनी विकासावर चर्चा करायला पाहिजे. 2.5 वर्षाला मी काय केलंय, 2.5 वर्ष जनतेला मी काय दिलं. मला तुम्हाला या ठिकाणी जनसमुदायाला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या सरकारनं 2.5 वर्षामध्ये आपल्याला एखादी तरी योजना दिली का?
फक्त तुमच्या मोटरीचे कनेक्शन कट केले. ज्यावेळी खरं लोकांना गरज होती, 2 वर्षाच्या कोविडमुळं लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत. अनेक आपले कुटुंबातले लोक गेलेत, कोणाची पत्नी गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचे भाऊ गेलेत. सगळं जग ठप्प झालं होतं. अशा वेळी या महाविकास आघाडीच्या लोकांचं कर्तव्य होतं की आमच्या राज्याच्या जनतेमागे खंबीरपणे उभं राहायचं. म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम विचारला, एक उदाहरण द्या मला की तुमच्या मागे विश्वासानं मागचं सरकार उद्धव ठाकरेंचं खंबीरपणे उभं होतं. एखादं काम त्यांनी केलं. आणि मग जर सांगण्यासारखं काही नाही आहे, मग दहशतवाद आहे, अमुक आहे, तमुक आहे. आता काँग्रेसवाले सांगतात आम्ही सत्तेवर जर आलो तर येणार आहे का सत्तेवर? आणि मग ते म्हणतात आम्ही सत्तेवर आलो तर आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही 3,000 रुपये देऊ. त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे बहिणींचा? अरे आम्ही 1,500 रुपये सुरू केलेत, हे कोर्टात गेले. ते कोर्टात गेले. तो मुद्दा महत्वाचा नाहीये. अरे तुमचं सरकार 2.5 वर्ष राज्यामध्ये सत्तेवर होतं का नाही? तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आठवलं तुम्हाला? त्यावेळी तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी सगळे मंत्री जाऊन झोपले होते. आपलं प्रॉ मेडिकल ट्रस्ट आहे, पीयूपी कॉलेज आहेत, जवळजवळ 15,000 लोकांच्यावर औषध उपचार आपण त्या ठिकाणी केला. 15,000 लोकांच्यावर. आपल्या गावातील काही लोक संगमनेरला गेले होते की नाही? गेले ना? नाही, ते दुर्दैव घटना होती. जे संगमनेरला गेले 5 लाख, 10 लाख, 8 लाख रुपये खर्च केला. बरोबर आहे का? दुर्दैवानं त्यातले किती लोक परत आले? लोक तुम्हाला विचारतायत की कोविडच्या काळामध्ये तुम्ही कुठं होता? कोविडच्या काळामध्ये या सामान्य जनतेला तुम्ही काय दिलंय सांगा ना एकदा. ही निवडणूक विधानसभेची आहे. मग विधानसभेमध्ये मागच्या या 5 वर्षामध्ये तुमच्या सरकारने काय केलंय, आमच्या सरकारने काय केलंय, याचा हिशोब जनतेसमोर ठेवला पाहिजे. आणि तो जनतेचा अधिकार आहे हा तुम्हाला तो समजला पाहिजे. तुम्ही आमच्या परिसरात येऊन, आपल्या तालुक्यात येऊन आणि आपल्या तालुक्यातील काही लोक उसण्या कोंबड्या घेऊन त्यांच्या तालावर नाचायला निघालेले आहेत. परंतु मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, कुशाल तुम्ही नाचा, काही करा, पण एकदा तुमच्या 2.5 वर्षातला सरकारचा हिशोब लोकांना द्या ना. आम्ही सांगू शकतो आम्ही काय केलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांकरता 1 रुपयाची पीक विमा योजना आणली. बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांना विश्वास नव्हता 1 रुपयात पीक विमा मिळतो हे तुम्हाला वाटलं कधी? मनापासून सांगा तुम्ही. आज मी मुद्दाम आपली कोल्हारची आकडेवारी काढून आणली. कोलारमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये कोलार जिल्हा परिषद गटाची आहे. कोलार गावची दिसत नाही मला इथं.
आपल्या कोलार गावचं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोलार गावामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्याचा फायदा 736 शेतकऱ्यांना 1,90,23,772 रुपये मिळाले. तुम्ही बाळासाहेबांनी विचारा बरं, तुमच्या सरकारची काय एखादी योजना होती का अशी? अशी एखादी योजना महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला दिली होती का? दुधाचं अनुदान 596 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 45,79,490 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले या गावातल्या फक्त. सोयाबीनचं अनुदान, कपाशीचं अनुदान 570 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22,20,000 रुपये अनुदान जमा झालं. फक्त कोलारचा आकडा आहे. लाडक्या बहिणी 4,403 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,30,22,500 रुपये जमा झाले. पैसे आले का तुमच्या खात्यात? हे पैसे तुमचे आहेत, इकडे अजिबात द्यायचे नाही. तुम्हाला शासनाने पैसे दिलेले आहेत. भगवतीपूर 2,032 शेतकऱ्यांच्या 806 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,80,46,46,402 रुपये पीक विम्याचे जमा झाले भगवतीपूरमध्ये. दुधाचं अनुदान 427 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23,20,000. लाडक्या बहिणी 2,032 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,52,40,000 रुपये जमा झाले भगवतीपूरचे. परत आमच्या थोरातने कुठेतरी भाषण केलं, आमच्या बाजारपेठ संघामध्ये फुलल्या म्हणे. तुमचा संबंध आहे काही? हे पैसे दिलेत म्हणून मित्र तुमची दिवाळी झाली, बरोबर आहे का? आज कोलारच्या बाजारपेठेमध्ये गाड्या नव्हत्या, गाड्या लावायला जागा नव्हती. काही दुकानदार मला म्हटले आमचा माल संपला म्हणले. आणि आमच्या लाडक्या बहिणीने मला सांगायचं आहे, तुम्ही चिंता करू नका, 1 डिसेंबर पासून आम्ही रक्कम 2100 रुपयाने तुम्हाला देणार आहोत. आम्ही 2100 पर्यंत थांबणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे जाऊन आमचं सरकार आमच्या बहिणी मागे भक्कमपणे उभं राहील ही तुम्हाला मी सगळ्यांनाच खात्री देतो. आणि आमच्या लाडक्या भावानी बेण्याचं कारण नाही आहे. विम्याचे पैसे आलेत, दुधाचे पैसे आलेत, सोयाबीनचे पैसे आलेत, आणि आता वीज बिल सुद्धा तुमचं माफ केलं. एवढा मोठा निर्णय आम्ही केलाय. आले का नाही? 0 बिल आले का नाही? काही लोक 2 लाख 3 लाख, काही लोकांनी तर कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते, ते माफ झाले. महायुती सरकार हे देणारं सरकार आहे सर. आणि म्हणून आम्ही जे शासनामध्ये काम करतो, निश्चित आपल्या कोलार गटामध्ये तो आकडा तर वेगळा आहे, पण कोलार बुद्रुकमध्ये आयुष्यमान भारत जे 5 लाखाचे कार्ड आदरणीय मोदी साहेबांनी दिलेत, 1,440 लाभार्थी आहेत ज्यांना 5 लाख रुपये मोदी साहेबांच्या कार्ड त्या ठिकाणी मिळाले. आणि भगवतीपूरला 950 आहे. मला सांगा, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, याच विरोधकांनी प्रचार केला आम्ही संविधान बदलणार, आम्ही घटना बदलणार. मोदी साहेब जर प्रधानमंत्री झालेत, हे सगळं बदललं जाणार आहे. आता आदरणीय मोदी साहेब 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत, घटना बदलली का? संविधान बदललं का? आमच्या अल्पसंख्याक बांधवांना मला सांगायचं आहे, या अपप्रचारात तुम्ही बळी पडू नका. कोविडमध्ये सगळी जनता हवालदिल झाली. याच विश्व नेत्यांनी आपल्या देशाच्या 80% जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केला. लोकसभेच्या निवडणूक थोडी पिछाड झाली, 80% लोकांना मोफत धान्याची योजना चालू आहे का बंद आहे? त्याच्यामध्ये काय भेदभाव करतो आपण? या समाजाला मिळणार नाही, त्या समाजाला दिलं पाहिजे, आपण असं भेदभाव करतो? भावी भेदभाव केला का आपण कधी? आम्ही आमचं सरकार आल्यानंतर सणावाराला आयुष्यमान आनंदाचा शेदा योजना सुरू केली. योजना चालू आहे का बंद आहे? मग अशी एखादी योजना मला सांगा ना. भगवती मातेच्या पुढे भाषण करा तुम्ही. दहशतवाद दहशतवाद कसला दहशतवाद आहे?
आज 80% लोकांना मोफत धान्य मिळतं, दहशतवाद आहे. 50% आज आनंदाचा शिधा लोकांना मिळतो, दहशतवाद आहे. तुमचं या ठिकाणी वीज बिल माफ केलं का, दहशतवाद आहे. या कोलार एवढा मोठा रस्ता केला, दहशतवाद आहे. एवढी सुंदर मराठी शाळा बांधली, कॉम्प्लेक्स बांधला, कुंकुलोल कॉम्प्लेक्स झाला, एवढं गावाचं चित्र बदललं. 60 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना तुमच्या गावासाठी आणली, दहशतवाद आहे. सांगा नाही तर येऊन तुम्ही राज्याचे स्वतःला भावी मुख्यमंत्री तुम्ही म्हणता ना, स्वतःच्या वेळ स्वतःच लावून राहिले लोक. अरे पहिले निवडून तर या. आणि मग आज मला मागच्या 2-3 दिवसामध्ये आठवड्यामध्ये सगळं जे सर्वे आहेत, एबीपी माझाचा असेल, TV 9चा असेल, सगळे सर्वे काय सांगतात की महायुतीला 165 जागा आहे या ठिकाणी राज्यामध्ये, 165 आणि 100च्या पुढे जाणार नाही स्थिती सांगते. आणि भावी मुख्यमंत्री सांगतात. कारण आदरणीय मोदी साहेबांचा करिश्मा वेगळा आहे. तुम्हाला सांगतो, ह्या लोकांनी केलेला भ्रम आहे की जातीवादी आहेत, हे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत. एखादी योजना मला तुम्ही सांगा, या सगळ्या योजनेचा लाभ आपल्या सरकारनं तुम्हाला द्यायचा निर्णय केला आहे. आणि मी तुम्हाला भगवती मातेची साक्षी सांगतो, निवडणूक होऊ द्या, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करण्याचा आपण निर्णय करणार आहोत. कारण हे सरकार तुमचं आहे, हे सरकार जनतेच्या मनातलं आहे. हे सरकारचा प्रत्येक निर्णय सामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. मग शेतकरी असेल, अल्पसंख्याक असेल, तरुण असेल, तर रोजगाराची संधी निर्माण करून द्यायची असेल. आज रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात राज्यामध्ये. आज आपण शिर्डीला शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण MIDCला दिली. तुम्ही बाळासाहेब 7 वर्ष महसूल मंत्री होता ना, तुम्हाला नाही वाटलं कधी MIDC जिल्ह्यात सुरू व्हावी? आपण तर तीन MIDCला जागा दिली. 500 एकर शिर्डीला दिली, 600 एकर नगरची MIDC लगतची महसूल खाते जमीन होती ती दिली, आणि श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडीची 600 एकर महामंडळाची ती दिली. किती एकर झाली? किती एकर झाली? 1700 ना. आज काही 1600 एकर जमीन आपण 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये रोजगार वाढावा म्हणून आपण या MIDCला आपण दिली. आणि त्या MIDC मध्ये 200 एकरामध्ये 1000 कोटी रुपये खर्च करून संरक्षण उत्पादन कारखाना काढणारा मुलगा कुठला आहे? आपला भूमिपुत्र आहे, आपला भूमिपुत्र मित्र. परवा एक कुठेतरी त्यांनी भाषण केलं की आमच्या संगमनेरला 30,000 नोकऱ्या मिळाल्या. 30,000 म्हणजे कोणता आकडा पाहिला त्यांनी? ओपनचा तर क्लोजचा होता. अरे 300 लोक नाही आहेत. तुम्ही लोकांना काम रोजगार दिला? तुम्ही शेजारी पाहुण्याला विचारा, तुम्ही काय केलं रोजगार? नोकरी पाहिजे ना, जाय कॅन धुवायला. नोकरी पाहिजे ना, जाय गोटीला फरशी पुसायला. हा तुमचा रोजगार. इथं आपण रोजगाराच्या आपल्या सरकारने नवीन संधी निर्माण केल्या. मुख्यमंत्री कार्यकौशल्य विकास योजनेमध्ये आज आपल्याला 600 मुलं काम करतात. आचार्य चाणक्य योजनेमध्ये आज आपल्याकडे यादी माझ्याकडे होती आचार्य चाणक्य योजनेची. आपल्या गावामध्ये आचार्य चाणक्य योजनेतील किती मुलं काम करतात? कोलारमध्ये आज 5 विद्यार्थी आहेत. भगवतीपूरमध्ये 8 विद्यार्थी आहेत. पूनम विश्वास वाघमारे आहे किती? साक्षी शरद चोळके आहे किती? वाल्मिक हरिकिसन खर्डे, हे सगळ्या मुलांना आपण योजना काय सुरू केली? किती लोकांना माहिती आहे ही आचार्य चाणक्य योजना? हातवर करा बरं, किती लोकांना माहिती आहे? कोण माहिती आहे? नाही ना. आम्ही गावागावात बोर्ड लावले होते, आम्ही तुमच्या घरी परिपत्रक पाठवले होते. आपण जर वाचणार नाही ती योजना कशी कळणार आपल्याला? आपण फक्त वाट पाहत आहे बँकेत काय आलं का.
फोन वाजला काय? एवढे पैसे तुम्हाला दिले, प्रत्येक वेळी तुमचा फोन वाजला आणि तुम्हाला आम्ही कळवलं की तुमचा माल आला. ही आश्चर्यजनक योजना आपण जी सुरू केली, 34 कोर्स आपण सुरू केले. तुमच्या कोलार कॉलेजमध्ये आपण कोर्स सुरू केले. आज 10वी झालेले, 12वी झालेले, कॉलेजमधून बाहेर पडलेले, नोकऱ्या नसलेली मुलं, यांना आपण काय केलं? 34 कोर्स फक्त 2 तास शिकायला या. हे कोणताही कोर्स करा तुम्ही, सकाळी 2 तास का ठेवला आपण? दिवसभर तुम्हाला अन्य रोजगार तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल. पण हे महत्वाचं नाही आहे, पुढचं महत्वाचं आहे. हे 2 तास शिकण्यासाठी येण्याकरता प्रवरा शिक्षण संस्था तुम्हाला 6,000 रुपये देते. हे जगात असं कुठं कोर्स पाहिला का? शिकण्यासाठी या 6,000 रुपये. 6,000 रुपये शिकण्यासाठी या. असं एखादा जिल्हा, एखादा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा दाखवा, संस्था दाखवा, आहे कुठं? आपला प्रयत्न काय की ही मुलं 4 महिन्याचा 5 महिन्याचा कोर्स करून बाहेर पडतील. एक त्यांना नवा आत्मविश्वास येईल, नव्या येणाऱ्या उद्योगाच्या वाढीकरता काही त्यांना संधी मिळेल. परवा मला साकुरी एक महिला माझ्या त्या कार्यक्रमात मला भेटली. ती मला म्हणली, साहेब मला 14 वर्ष लग्नाला झाले. किती? 14 वर्ष. MA झालेली आहे, पण घराबाहेर पडण्याची संधी नव्हती म्हणे मला. महिलेचं नाव सांगून टाकतो, योगिता परदेशी नावाची महिला आहे. मग तू असं वाटायला नको की मी काहीतरी मला सांगू राहिलो तुम्हाला. MA झालेली. ती मला म्हणे, साहेब 14 वर्ष मी घराबाहेर गेले नाही. हा कोर्स सुरू झाला राहता कॉलेजला, सकाळी रिक्षाने जाते म्हणे मी. आणि डिजिटल फोटोग्राफीचा कोर्स केला तिने. आज तिने राहत्यामध्ये स्वतःचा स्टुडिओ टाकायचा त्यांनी काम सुरू केलेलं. आता कोण योगिता परदेशी, कोण ही जे नाव सांगितले तुम्हाला, किती आपल्याकडे किती मुली पान आहेत, म्हणजे नाव दिले मुलींची. आता मी कल्याणी जाधव, वाल्मिक, साक्षी लबडे, साक्षी चोळके, आदित्य दळे, साक्षी चिकणे, वेदश्री हंडे, किती नाव आहेत. यांना काही चिठ्ठी लागली का कुठं कोर्स करण्यासाठी? नाही, माझं पत्र घेऊन जा तर कोर्सला ऍडमिशन मिळेल. आम्हाला माहिती नाही काऊन काय कुठं शिकतंय. आमचा एकच प्रयत्न आहे की जो पद्मश्री हा जो यज्ञ सुरू केला शिक्षणाचा, याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे, हा त्यामध्ये आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून खरं तर अनेक विकासाच्या कामाबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलता येईल, अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. या तालुक्याच्या विकासाकरता मतदारसंघामध्ये किती, आता मला आकडा माहित नाही किती आपण पैसे आणलेले आहेत. 5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती पैसे आले आपले गायकवाड मतदारसंघात? किती विकास निधी आला मतदारसंघासाठी? नाही, वॉटर सप्लाय सोडून. एकट्या संगमनेर तालुक्याला मी आता आकडेवारी काढत होतो, तिथं आपला आमदार नाहीये. एकट्या संगमनेर तालुक्याला सगळ्या योजना मिळून 1200 कोटी रुपये 2 वर्ष दिले. 1200 कोटी दिले 2 वर्षामध्ये. आज तुमच्या कोलाची 60 कोटी रुपयाची स्कीम चालू आहे. अशा किती स्कीम चालू आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? वॉटर सप्लाय सोडला तर जवळजवळ 900 कोटी ना, 900 कोटीची कामं आपल्या मतदारसंघात झाली 5 वर्षामध्ये. आणि म्हणून फक्त आणि फक्त विकासात्मक काम करीत राहणं हेच आमचं काम. आम्हाला त्यासाठीच वेळ आहे. आम्हाला अन्य कामासाठी वेळच नाही मित्र. परवा शरद पवार आले, ते म्हटले निळवंड्याचं श्रेय थोरातानं दिलं पाहिजे. मी आताच माहिती काढली निळवंड्याची, कागद होतं साहेबांकडे. या निळवंड्याचं भूमिपूजन शरद पवार साहेबांनी 4 वेळा केलं. पहिलं भूमिपूजन 5 मे 1998 रोजी, 78 रोजी कानडगावला केलं, राऊर तालुक्यामध्ये. धरणाच्या भिंतीचा पाय नव्हता, यांनी कालच भूमिपूजन केलं. संगमेश्वर कारखान्याच्या साईटवर जिथे महाविद्यालय आहे तिथे 15 मे 1979 रोजी परत दुसरं भूमिपूजन शरद पवारांनी केलं. कुठल्या डाव्या कालव्याचं? धरणाचा पाया सुद्धा नाही घेतलेला आहे.
तिसरं भूमिपूजन 1985 साली, चौथं भूमिपूजन 28 मे 1992 रोजी केलं. अरे तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री राहिलात राज्याचे, निळवंड्याने तुम्हाला पैसे देता आले नाही, तुम्ही आम्हाला नाव ठेवता. आज या दुष्काळी भागाला पाणी आलं. पहिला 20 किलोमीटर जो कालवा होता निळवंड्यापासनं, त्या 20 किलोमीटर खाली आल्यानंतर मग डावाने उजवा कालवा निघतो. मग हेच मधुकर पिचड साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये 20 वर्ष होते. हे आपले संगमनेरचे किती वर्ष मंत्री आहेत. पण मला देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आम्ही पुढाकार घेतला, मी विरोधी पक्ष नेता होतो. 30 वर्षाचा 20 किलोमीटरचा कालव्याचं काम होत नव्हतं, आपण ते 2 वर्षात करून दाखवलं, 2 वर्षामध्ये. म्हणून आज निळवंड्याच्या आणि डाव्या उजव्या कालव्याला पाणी आलं. पाण्याचे नियोजन उत्तम केलं. कोलारच्या लोकांना कधी पाण्याची अडचण भासली? तुमचे कायम भरलेले नदी केटीवर भरलेला आहे, रानशेंड्यापर्यंत पाणी गेलंय. यापूर्वी यांनीच भाषण केले होते ना, केटीवर होणार आहे का, केटीवर होणार आहे का. उन्हाळा एवढा तीव्र होता, जायकुंडीला पाणी गेलं. पण तुमच्या शेतीला पाणी कमी पडू दिलं का आम्ही? प्रामाणिकपणे सांगत तुम्ही. मग ही दहशत होती. आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्ही जे करतो ते जनतेसाठी करतो. कारण मी जो उभा इथे तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच उभा आहे. आणि हे माझ्या मनात नेहमी आहे की जोपर्यंत जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, मला कोणाची त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कारण नाही. आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या कामाशी आपण समर्पित राहिलं पाहिजे. हीच आपल्याला पूर्वीची आपल्या वाडवडिलांनी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून मित्रो, अधिकचा वेळ मी घेणार नाही, परंतु दहशतवादाची भाषा करणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आपल्या निमित्तानं. अरे तुमच्या अजून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला की तुम्हाला डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, तुमच्या घराचा डॉक्टर झाला, तुम्हाला तेवढी दहशत नाही वाटली. तुमच्या कुटुंबावर घाला झाला, एक कुटुंब उद्ध्वस्त, मी सुरुवातीला म्हटलं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं त्यावेळी दहशत नाही वाटलं तुम्हाला. आमचे मोहन अण्णा देवकर जिल्हा परिषद उभे होते, पोस्टर जाळले, त्यावेळी किती प्रचंड संघर्ष झाला, त्यावेळी दहशत नाही वाटली. आमच्या मोहन नाही किती. स्वर्गीय गोविंद मामा निबे या गावाने तो संघर्ष पाहिलेला आहे. तो दहशतवाद नव्हता. म्हणजे तुम्ही करायचं ते सगळं पुण्य करायचं. तुम्ही जे करता ते पुण्य आहे, आम्ही करतो ते काय दहशतवाद. आज तुमचं कोलारचं महाविद्यालय सुरू झालं, हजारो मुलं शिकतात, दहशतवाद आहे. आणि फक्त बदनामी करायची, काय सांगण्यासारखं तुमच्याकडे काही नाही आहे. परत प्रियंका गांधीला घेऊन आले, त्या बिचारी मला एवढं वाईट वाटलं. 3000 लोक समोर होते. प्रियंका गांधीपेक्षा आपल्या सभेला जास्त लोक आहेत. सगळे संगमनेरचे लोक आणले. मराठीतल्या भाषेत इंग्रजीमध्ये लिहून दिलं त्यांना. मित्र, मला एवढीच विनंती करायची आहे, जे आम्ही मंत्री राज्यामध्ये आपण मला संधी दिली अनेक वेळा काम करण्याची, आणि मनोभावे तुमच्यासाठीच काम केलं. मला एकच अपेक्षा या निमित्त तुमच्याकडून अनेक विनंती करायची. या 8व्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या हा जनसागर पाहिल्यानंतर मला खात्री आहे की राज्यामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने आपण मला आशीर्वाद द्यावा अशी माझी विनंती आहे. आपला अनुक्रम क्रमांक किती आहे? आज बरोबर सांगा. आणि म्हणून आपला जो परत एकदा मला सांगा, अनुक्रम नंबर किती आहे आपला? तुम्हाला महाविकास आघाडी पाहिजे का महायुती पाहिजे? ज्यांना महाविकास पाहिजे ते हात वर करा.
आणि ज्यांना महायुती पाहिजे ते हात वर करून मला सांगा तुम्ही. एवढा तुमचा आशीर्वाद असल्यानंतर मला घाबरण्याचं कारण आहे का? किती आपल्या मतदारसंघात लोक येऊ देत, किती नंगानाच घालू देत, आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, आमच्या लाडक्या भावांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, आमच्या या सगळ्या तरुणांचा शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. एवढी ताकद असल्यानंतर मी आपल्याला अतिशय नम्रपूर्वक सांगतो आणि खात्री देतो, भविष्य काळात जे काय माझ्याकडून होईल ते तुमच्यासाठीच होईल, जनतेकरताच होईल. पुढे तुमच्या विश्वासाची प्रतारणा मी करणार नाही, होऊ देणार नाही. आणि म्हणून येत्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जायचं, पुढे बटन दाबायचं, कशावर दाबायचं, आणि राज्यामध्ये इतिहास घडवा आणि या सगळ्या बाजार भोंग्यांना उत्तर द्या अशी विनंती करतो. मला खरं लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने पण हजर आहात. अनेक सभा आपल्या झाल्या आतापर्यंत, आमच्या एवढ्या बहिणी हजर नव्हत्या. तुम्हाला खरं नमस्कार मला या निमित्तानं करायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्या या आलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भगवती मातेला एवढीच प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख संपन्ना देऊ देत, खुशाली नांदू देत, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू देत आणि आपल्या सगळ्यांची मतदारसंघामधून सेवा करण्याची मला संधी मिळू दे अशी प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या हिंदू मुसलमान सिख ईसाई साथ साथ रहते हैं, या हिंदू मुसलमान सिख ईसाई साथ साथ रहते हैं, मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. धन्यवाद साहेब. आणि यानंतर या सभेचा आभार मानतायत संभाजीराव देवकर पाटील. नामदार विखे पाटील साहेबांचा विजय असो. एकच सर सांगतो साहेबांच्या भविष्यासाठी, सितारों से ऊंचा है रुतबा तुम्हारा साहब, सितारों से ऊंचा है रुतबा तुम्हारा साहब, बने तुम हर एक जिंदगी का सहारा, तुम्हें जिस दिल की उल्फत हो मिल जाए तुमको, समझ ले आप सबके दुआ का इशारा. आपला समझ ले आप सबके दुआ का इशारा. आपलं चिन्ह आहे, आपला अनुक्रम नंबर आहे, आपलं चिन्ह आहे कमळ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सन्माननीय नामदार विखे पाटील साहेब यांचा, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा. साहेब तुम आगे बढ़ो, साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वांनी स्नेहभोजन घ्यायचं आहे. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आपण सर्वजण बहुसंख्येने या सभेसाठी इथे सगळ्या तरुण मंडळाने मला मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा केला पाहिजे. निवडणूक झाल्यानंतर आपण लगेच त्या कामाला सुरुवात करू अशी आपल्याला खात्री देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.